नगर परिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चोपडा जळगाव प्रशासनाची तयारी वेगाने सुरू आहे। चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागांमध्ये एकूण 74 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत। येत्या 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अध्यक्षांच्या दालनात विशेष व्यवस्था करण्यात आली असून उमेदवारांकडून नामनिर्देशन स्वीकृतीपासून ते तपासणी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादरीकरणापर्यंत सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। नमस्कार। आपल्या चोपडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची नामनिर्देशन व इतर निवडणुकीची तयारी सुरू आहे। नामनिर्देशनाची प्रक्रिया ही सोमवारी दिनांक 10/11/2025 रोजी सकाळी 11 ते 3 या कालावधीत सुरू राहणार आहे। ही नामनिर्देशनाची प्रक्रिया ही 17 तारखेपर्यंत चालेल। फक्त रविवार हा सुट्टीचा दिवस असेल। याचबरोबर त्याची उमेदवारांची छाननी ही 18 तारखेला होणार आहे। आणि आपले एकूण 15 प्रभाग आहेत। 15 पैकी 14 प्रभाग हे द्विसदस्यीय आहेत आणि 15वा प्रभाग हा त्रिसदस्यीय आहे। तर या सर्व प्रभागांच्या मतदान जे आहे हे 74 बूथ यासाठी तयार केलेले आहेत आणि या 74 बूथ निहाय मतदार यादी ही आपण काल दिनांक 7/11/2025 रोजी प्रसिद्ध केलेली आहे। सदर यादी ही नगर परिषद कार्यालयात पाहण्यास उपलब्ध आहे। सदरचं नामनिर्देशन हे आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी यांचं जे कक्ष आहे, पूर्वीचं जे नगर परिषदेतील नगराध्यक्षांचं जे दालन आहे, या ठिकाणी नामनिर्देशन पत्र आपल्याला दाखल करावं लागेल आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था नामनिर्देशन पत्राची पडताळणी ही होणार आहे। यासाठी ती सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट जळगाव।